आपण पाहतात रायगड जिल्ह्यातील निर्भीड निष्पक्ष बुलंद आवाज न्यूज रायगड स्वाभिमान। रोहा अष्टमी नगरपालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराचा जल्लोष। सोमवार दिनांक नोव्हेंबर 24 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या हस्ते नारळ वाढवून रोहा नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराला उत्साहात सुरुवात झाली। नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार कुमारी वनश्री समीर शेडगे यांचे मतदारांकडून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले। प्रभाग क्रमांक 2 ब मधील उमेदवार श्री राजेंद्र वस्तीमल जैन यांनी आधीच बिनविरोध निवडून येत विजयाचा शुभ संकेत दिला, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटात उत्साहाचे वातावरण आहे। नगराध्यक्ष उमेदवार कुमारी वनश्री शेडगे यांच्यासहित प्रभाग क्रमांक 1 अ मधून सौ नीता महेश हजारे व ब मधून श्री प्रशांतभाई कडू तसेच प्रभाग क्रमांक 2 अ मधून फराह यासिन पानसरे यांच्या प्रचार रॅलीचा शुभारंभ आज करण्यात आला। ही रॅली अष्टमी कोळी बाजारपेठेतून काढण्यात आली, तेव्हा आमदार अनिकेतभाई तटकरे, संतोषदादा पोटफोडे, समीरभाई शेडगे, राजेंद्र जैन, नितीनदादा पिंपळे, महादेवबुवा साळवी यांच्यासह अनेक माजी नगरसेवक व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी घरोघरी जाऊन उमेदवारांनी मतदारांना चिन्हे समजावून मतदान करण्याचे आवाहन केले, ज्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या रॅलीमध्ये जोरदार घोषणाबाजी आणि प्रचाराचा मोठा जल्लोष पाहायला मिळाला। सर्वप्रथम तर मी हेच सांगू इच्छिते की तुम्ही जो प्रतिसाद माझ्या प्रचार फेरीला बघताय, हे तटकरे साहेबांनी जो विकास केलाय रोह्यात त्याची ही पोचपावती आहे। आणि एका अर्थाने जे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उभे आहेत त्यांना दिलेली ही सहमती आहे। तर मला एवढंच सांगायचं आहे की त्यांनी जो विकास केलाय त्याच्यात आम्हाला अजून कसा भर पाडता येईल। मग त्या मूलभूत गरजा असतील, लोकांच्या रस्त्याचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, गटारांचा प्रश्न असेल, विजेचा प्रश्न असेल, त्या आता आम्ही नक्कीच सोडवू। तो प्रश्न, ते सगळे प्रश्न आम्ही अग्रेसररित्या नक्कीच सोडवू। शिक्षणाचा प्रश्न असेल, मुलांना कोणत्या प्रकारचे शिक्षण इथे देऊ इच्छितो की ते 21व्या शतकात स्वतःला पुढे येऊन त्यांना चांगल्या नोकऱ्या मिळतील, ह्यावर देखील आम्ही जास्त फोकस करणार आहोत। आणि मी नेहमीच सांगत आली आहे की पर्यावरणाचा मुद्दा हा आता गंभीर होणार आहे। तर आपली नदी असेल तिचं संवर्धन जे झालंय त्या प्रकारे अजून पुढे आपण तिचं सफाईचं काम असेल, काय असेल, कचऱ्याचं काम असेल, ते आपण कशा रीतीने करू हे देखील आपण बघणार आहोत। तर जसं मी नेहमीच सांगत आली आहे की सुलभ, सुसज्ज, सुशिक्षित आणि सस्टेनेबल रोहा मला सगळ्यांच्या तुमच्या साथीने घडवायचं आहे। तसेच माझे भाजी विक्रेते असतील, कोळी बांधव असतील, त्यांचे जे काही प्रश्न असतील ते देखील मी ऐकून त्यांना पण सोडवायला तयार आहे आणि त्याच्यासाठी देखील मी प्रयत्न करीन। प्रत्येक रोहेकराचे जे प्रश्न असतील ते आम्ही नीट ऐकून घेऊन त्यांना जे काही त्रास होत असतील ते आम्ही नक्कीच सोडवू। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज रायगड स्वाभिमान लाईव्ह चॅनेल आणि दाबा बेल आयकॉन।